सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूवृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. व्यासानी प्रेरिले जे जे नामते पूज्यादहि चित्तशुद्ध्यर्थचिन्तूयालपत्यातील प्रत्ययः. ओम नमो भगवते वासुदेवाय. गेल्या वेळेला जे 2 शब्द आपण पाहत होतो आणि त्याच्या जोडीनं काही इतर वैशिष्ट्य दाखवणारे शब्द पाहिले, त्याचा उरलेला विचार आणि पुढचे काही थोडा भाग असे यावेळेला बघू. परमेश्वराच्या बाबतीत व्यवसाय व्यवस्थान असे 2 शब्द वापरले, ते आपण गेल्या वेळेला समोर ठेवलेत. नुसता व्यवसाय असून चालत नाही, व्यवस्थापन लागतं असं आपण त्यावेळेला सुरुवातीला म्हटलं. तर परमेश्वराचा व्यवसायाची कल्पना आपल्याला येत नाही, ही आपल्या जीवनातली त्रुटी उणीव आणि तसंच पुढे चालू राहिलं तर शोकांतिका असं असतं. ही त्रुटी तर आहेच, उणीव तर आहेच की परमेश्वराचाही काही व्यवसाय इथे मोठा आहे. आमचे व्यवसाय काय असायचेत, अमुक टर्नओव्हर तमुक टर्नओव्हर वगैरे, कंपन्या वगैरे सांगत नाहीत 25 कोटीच टर्नओव्हर आहे, 100 कोटीच टर्नओव्हर आहे, बस एवढंच ना. इथं काय कोट्यावधी अब्जावधी काय तुमच्या ज्या काही संख्या आहेत ते खर्वपर्यंत सुद्धा लागू पडत नाही तशी अवस्था आहे. त्यांनी निर्माण केलेल्या जगातल्या ह्या एवढ्या सगळ्या व्यापारातल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहाला धरून असलेल्या एका तुकड्यावरच्या आता किती खाली तुकडे करणार सांगा. त्यातले खाली 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 अगदी कुठेतरी एवढ्याशा गावात काय तो असेल तो फार तर 4 गावं 10 गावं. हे सगळं जे काय राज्य आपल्याला वाटतं हे ह्या तुलनेने काय आहे एवढं लक्षात आलं म्हणजे मग आपल्याला इतका एक तर तेवढा विचार करता यावा, त्या बाजूनी शांतता येते. नाहीतर हे केवढंसं आहे याचा विचार करता यावा तरी शांतता येते. अशी दोन्ही बाजूनी खरोखर भगवंताच्या स्मरणाने यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात, तर बंधनातून आपल्याला शांतता येते एवढी खरी. आपल्याला जे प्रश्न जाणवतात ते कुठल्या पार्श्वभूमीवर जाणवतात हो, माझ्या पार्श्वभूमीवर जाणवतात ना. जे जे काही प्रश्न असतात ते मला जगाच्या पार्श्वभूमीवर तर सोडाच, कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा प्रश्न जाणवत नाहीत, माझ्याच पार्श्वभूमीवर प्रश्न जाणवतात सगळे. ज्यांनी मी अस्वस्थ आहे त्याची पार्श्वभूमी काय, ते कशातून अस्वस्थ झालो तर माझ्याचपासून अस्वस्थ झालो आहे. माझं जीवन आत्ता सांगितलं तसं या सगळ्या व्यवसायामध्ये काय त्या जीवनाचं स्थान असेल, पण स्थान आहे एवढं खरं. स्थान अमान्य करीत नाही, परमेश्वरी करीत नाही, त्याचं प्रत्येक जीवावरचं प्रेम तेवढंच आहे. पण स्थान केवढं आहे हे लक्षात नाही राहिलं तर मानाची अपेक्षा राहते. स्थान केवढं आहे ते लक्षात नाही राहिलं तर मग काळजी लागते. स्थान केवढं आहे ते लक्षात नाही राहिलं तर मग लोकांना त्रास सुरू होतो आपल्यापासून. असं जर एकदा आपल्याला ते स्थान लक्षात आलं आपलं या सगळ्यामध्ये काय जे आहे ते, तर मग त्याची जेवढी घ्यायची तेवढी योग्य ती काळजी आपण जरूर घेऊ. ती आवश्यकच आहे, त्यासाठीच आपल्याला दिलेली आहे ही संधी. तर ही त्याच्या व्यापकतेची कल्पना कायम समोर असावी. देर इज अ बिग कॅनव्हास, मागे आपण ज्ञानेश्वरीत बघितलं होतं तसं खूप मोठा कॅनव्हास आहे, त्याच्यावर काढलेलं चित्र, त्याच्यातले अनेक आकृत्या, त्यामधल्या एका आकृतीतला एक टिपका, एवढं माझं स्थान. केवढा तरी एक कॅनव्हास आहे, केवढा कॅनव्हास आहे. माझ्या कॅनव्हास जेवढा दृष्टीत मावतो तेवढ्याच कॅनव्हासची मला कल्पना येऊ शकते. एवढासा कॅनव्हास, मुळात मला कॅनव्हासची कल्पना किती येणार. एखाद्या ठिकाणी एक मोठं चित्र लावलं असेल तर आपण जर या बाजूला बघायला लागलो तर त्या बाजूचं चित्र डोळ्यात येत नाही, हे आपल्याला माहिती आहे. हे समोर पाहण्याचं झालं फक्त. भगवंत पंचमितीत कार्य करतो
आपण त्रिमिती नाही ओलांडू शकत अशी अवस्था आहे. तर ही द्विमिती जी आहे त्या मितीची सुद्धा बघण्याची आपली व्याप्ती किती आहे. तर ह्या डोळ्यातून इकडून आणि इकडून एवढा जेवढा काही व्याप आपल्या डोळ्यासमोर मावतो तेवढाच माझ्याकडे कॅनव्हास असू शकेल. याच्यापेक्षा मोठा कॅनव्हास जर मांडला, आता समोर पाहतो तर समजा या दारापासून ते ह्या इकडच्या या दारापर्यंत एवढ्याच कॅनव्हासमध्ये असेल ते मला दिसू शकतं. आता वास्तविक जरा मान वळील तर पलीकडचं दिसतं, त्याच्यामध्ये पलीकडचं दिसतं, पण त्यावेळी इकडचं दिसत नाहीच होतं. ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. अडचण ती आहे की माझ्या कॅनव्हासची मर्यादा म्हणजे माझ्या दृष्टीची जी मर्यादा आहे, त्याच्या ज्या दृष्टिक्षेपाची जी मर्यादा आहे, त्या मर्यादेमध्ये मावणारं जग, मग त्यातले माझे चिंता, त्यामधले माझे विचार काय असेल ते तेवढंच ना. हे ज्यांनी निर्माण केली दृष्टी, अशी लाखो अब्ज ज्यांनी दृष्टी निर्माण केलेल्या आहेत, त्याच्या दृष्टीचं आणि कॅनव्हासचं काय सांगावं. अशा पार्श्वभूमीवर आपल्या जीवनाकडे आपण बघावं, म्हणजे आकारण ताण येत नाहीत. कारण त्याच्या त्या सगळ्या सृष्टीमध्ये ते सुरूच आहे व्यवहार. मी जो व्यवहार म्हणतो आपल्याकडे त्या त्या ठिकाणी आपापल्या एक समजा घरातली 4 माणसं मिळवती आहेत, तर सगळं मिळून चौघांचं मिळून उत्पन्न तयार होतं. मग ते काय असेल ते कुटुंबाचं उत्पन्न धरलं जातं. तसं आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्न काढतात. राष्ट्रीय उत्पन्न नक्की कोणाचं, तर सगळ्यांचं मिळून जे उत्पन्न ते राष्ट्राचं उत्पन्न. तशी अवस्था आहे. तर त्यामध्ये आपला वाटा किती, तर माझ्या कारीचा वाटा. मग त्याच्याही खाली आणखीन गेलं तर आणि कशाचा वाटा, मुंगीचा वाटा. त्याच्याही खाली आता प्राणी आपल्याला दिसत नाहीसा होतो, त्यामुळे त्याचा वाटा सांगता येत नाही. तसा आपला वाटा खरं सांगायचं तर आता त्याची कशाला काळजी करता एवढी. त्याच्या सगळ्या वाट्यामध्ये तो वाटा आहेच आणि त्याला जो तसा फिरवायचा आहे तसा तो फिरवणारच आहे. आपण त्याची काळजी जी लागते ती केवळ माझ्या कॅनव्हासमध्ये मावणारं जग, तेवढंच जग अशी माझी कल्पना आहे म्हणून लागते. एवढं लक्षात ठेवलं तरी कितीतरी काम होईल. तेव्हा परमेश्वराचा व्यवसाय जगभर व्यापक आणि अनाकलनीय आहे. अनाकलनीय अशा अर्थाचा शब्दसुद्धा भगवंताला दिलेला आहेच. अतर्क्य, तर तो अतर्क्य आहे, आपल्या अनाकलनीय आहे आपल्या दृष्टीनं. तर आता अडचण होते अशी की इतका जो व्यवसाय चाललेला आहे त्याच्यात एक व्यवस्था आहे असं जर कोणाला म्हटलं तर ते प्राथमिक किंवा सकृत दर्शनी आपल्याला पटत नाही. कारण आता त्याला कारण काय सांगू, आपल्याला सोपं कारण सांगायचं तर सोपं सांगतो एकदम, की सुनेने समजा घर छान आवरलं तरी सासूला पसाराच वाटतो. नीट आवरलं नाही असं वाटतं. हे नीट म्हणजे काय, तर तिच्या पद्धतीनं ते झालेलं नाही अजूनही. आणि जरी तिच्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा ते तिनं केलेलं नाही आहे. तिथे त्या अडचण आहे. त्यामुळं ती जी मर्यादा राहते ना तीच मर्यादा राहते, यापेक्षा काही नाही. त्यामुळं इथे जगामध्ये अव्यवस्था आहे असं जे वाटतं ते माझ्या ह्या दृष्टिकोनातून दिसते तेवढ्या पुरतंच अव्यवस्था आहे असं माझं मत आहे. वास्तविक जगामध्ये सर्व व्यवस्था आहे. ती व्यवस्था भगवंत कोणत्या पद्धतीने लावतो त्याचे 2-3 कारणं गेल्या वेळेला फक्त उल्लेख केली होती. त्याची व्यवस्था लावण्याची पद्धत, शस्त्र काय आहे, तर कार्यकारण भाव हे शस्त्र आहे, त्याप्रमाणे तो व्यवस्था लावतो. तर आता मी तर असं पाहतो की दुर्जनांची सरशी चालली आहे, सज्जनांना हाल काढावे लागतात. म्हणजे त्यातल्या त्यात उदाहरणार्थ माझ्यासारख्या सज्जनांना हाल काढावे लागतात आणि त्यांच्यासारखे दुर्जन मात्र आनंदात राहतात. खरंय खरे अर्थ आहे. आता माझ्यासारख्या दुर्जनांना हाल काढावे लागतात असं नाही कोणी म्हणत, हे की नाही. माझ्यासारखे दुर्जन हालात आहेत असं कुठं वाक्य आपण ऐकल्याचं आपल्याला आठवते का बघा. पण माझ्यासारख्या अनेक सज्जनांना हाल काढावा लागतात असे फार तर म्हणतील, कारण काही अजूनही असतात असं तरी मान्य करावंच लागतं. तर तसं वाटतं, पण असं नाही कधी वाटत. म्हणजे माझे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे, विचार करण्याचा दृष्टिकोन आहे, तो सुद्धा माझ्यासारख्या सज्जनांना हाल सहन करावे लागतात असं वाटतं. आणि तसं ते फार पूर्वीपासून चालू आहे वगैरे. अनेक दाखले मनुष्य, किती पांडवांना किती हाल काढावे लागले, यांना किती हाल काढावे लागले, ते खूप दाखले आपल्याला मागे. आणि तसं ते आहे. त्यामुळे यात काही व्यवस्था नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं काही नसतं. कुठेही नाद जरी उमटला तरी आघात झाल्याशिवाय नाद नाही उमटत. काहीतरी आघात असणार आहे, कुठेतरी प्रतिध्वनी येतो, याचा अर्थ ध्वनी कुठेतरी झालेलाच असला पाहिजे. आपण काय अनाहत नादाबद्दल वगैरे बोलत नाही आहोत, असल्या गोष्टी आपण काय बोलण्यात अर्थ नाही. तर त्यामुळे नेहमीचे आपले जे ध्वनी केले जातात त्याचेच प्रतिध्वनी, जसे शब्द तसे उत्तर, तसं ते होतं. मग आता ते त्याच्यामुळे झालेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की मी अगदी सज्जन सरळ मार्गाने चाललेलो आहे, कुणाला माझ्यापासून कधीही त्रास नाही. मोठ्याने म्हणून बघितलं आणि घरात जर गप्प बसून त्याचं उत्तर ऐकलं मनातलं तर कळेल. फार लांब जायची गरज नाही. अगदी घरातच उत्तर असतं त्याचं काय ते. तर मी इतका सरळ मार्गी सज्जन वगैरे असं सगळं, कोणाला माझ्यापासून त्रास नाही कधी, असं मी वागत आलो आणि माझ्या वाट्याला मात्र हे. बरं ठीक आहे, तुम्ही असं गृहीत धरा की हे सगळं बरोबर आहे, हे सगळं प्रामाणिक आहे. कुठंपासून प्रामाणिक आहे, जिथंपासून मला वाटतं तिथपासून.
बरोबर. काही काही माणसांचं असं असतं ना की बुवा एक सन्मार्गाला लागले, मग त्यांना असं वाटलं की आता झालं, आता सन्मार्गाला लागलो, आता सगळं एकदम क्लीन अकाउंट आपला. असं कसं होईल? मागं जे काय आपण सगळं काय डेबिट क्रेडिट करून आलो आहे ते काय सुटणार आहे का आपल्याला? ते त्याचं जे काय आहे ते नवीन धंदा जरी सुरू केला समजा तरी पहिल्या धंद्याची देणीघेणीची बुकं शिल्लकच असतात, तर ती पुरी करून मग ते नवीन धंदे त्याचा त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे ते आल्याशिवाय हे नाही पुरं होणार, किंवा हे जर करायला गेलं तर ते सोडून नाही जाता येणार. त्यामुळे तशा तऱ्हेचं आपल्याकडून पूर्वीचं कळत न कळत जे काय झालेलं आहे ते सगळं ओझं आपल्याच पाठीवर ठेवलेलं आहे, अशी भगवंताची व्यवस्था आहे. त्याचं म्हणणं असं नाही आहे की आता ते मी बघतो तुम्ही आता मात्र अगदी शांत आनंदात राहा वगैरे, तसं काही नाही आहे. ते तुला संपवायलाच लागेल म्हणतो तो. उलट ते तुम्हाला संपावंच लागेल असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्याची कार्यकारण भावाची व्यवस्था, कारण ती एकदा ओलांडायला लागलं तर गोंधळ माजतो मग, हो की नाही? मग तगरीच्या झाडाला गुलाब येतील असं काहीतरी होईल, तर तसं नाही चालणार त्याला. तो म्हणेल तगरीचं झाड आहे तर गरज येईल, त्याच्यावर तगरीचंच फुल येईल, हे अशाच तऱ्हेची व्यवस्था आहे. गुलाबाला गुलाबच येईल अशी व्यवस्था आहे, तर त्यानुसार हे चालणार. तर तसं या कर्मांची जी फळं आहेत ती पण येणार तुझ्याबरोबर. फक्त आता भक्ती मार्गात असल्यामुळे, आता तू माझ्या स्मरणात असल्यामुळे तीव्रता कमी होईल, सोसता येतील, पाहता येतील, आनंदाने सहन करता येईल, हे सगळं करता येईल. आणि इतकं करून भगवंताचं स्मरण राहील. आता कर्तव्य चांगल्या तऱ्हेनं करता येतील, कारण पूर्वी ती खूप त्या विचारांच्या विकारांच्या अंमलाखाली करत होतो, तशी आता नाही. आता व्यवस्थित राहणार, कारण आता संतुलित आहे चित्त. भक्तीमुळे चित्त संतुलित आहे, भगवंताची सोबत आहे. तर त्या सोबतीमध्ये किंवा त्या प्रकाशामध्ये आता माझी कर्म बरोबर होतील असं शक्य आहे. आता फक्त एवढंच आहे की याचे परिणाम नाही चुकवता येणार. तर ती कार्यकारण भावाची त्याची सृष्टी चालवण्याची पद्धत आहे. नश्वरता हे त्यानं लावलेलं शस्त्र आहे. भगवंताची व्यवस्था कशी काम करते त्याची काही वैशिष्ट्ये बघूया. की कार्यकारण भाव ही व्यवस्था लावण्याची त्याची पद्धत, म्हणजे त्यांनी व्यवस्था आपोआप सुरू राहते. काय असतं की काही काही वेळेला ते आपले गिरणीत वगैरे असं दळण वगैरे, ते दळण टाकतात आणि ते जातात निघून, थोड्या वेळानं ते आपोआप दळण होतं. काही सारखं बघत राहावं लागत नाही. आपल्याकडे साधं स्वयंपाकात केलं तरी जे माहीर आहेत स्वयंपाकात ते तयार माणसं आहेत, साधा कुकर लावलं तरी सुद्धा समजा 10 मिनिटं असतील तर तेवढ्यात मनुष्य काम करून येतो. शिट्या वाजले की यायचं तिकडून, तोपर्यंत केअर काढून होतो इकडे. असं असतंच की नाही आपलं? असं साधासा मनुष्य एवढ्याशा गोष्टीत करतो, तर भगवंत एवढ्या व्यवस्था लावण्यामध्ये काय रोज स्वतः येऊन पडणार आहे त्याच्यात प्रत्येक क्षणाला? काय गरज आहे त्याला? आमचं चोखं एवढं चालतं की एकदा कुकर लावल्यावर 10 मिनिटात उरलेली कामं होतात, तर त्याचं कमी चालत असेल असं का आपल्याला वाटतं? कार्यकारण भाव ही जी व्यवस्था आहे ना ती त्यानं सृष्टीच्या मागे लावून दिली. त्याबरोबर त्याला त्यात काही बघावं लागत नाही आता, कारण ती आपोआप त्याच्याप्रमाणे काम करीत राहते. त्या झाडाला तेच फुल, त्या बीजाला तेच फळ, असं सगळं बरोबर होत राहतं. तर ही व्यवस्था एकदा लावली की तो बाजूला जाऊ शकतो, नाही तर त्याला शेषावर कसं काय विश्रांती घेईल तो? असं आहे. त्यामुळं कार्यकारण भाव ही परस्पर लावली, त्याची पद्धती आहे, ती कार्यपद्धती आहे, तर त्यानुसार ते चालतं. त्यांनी दुसरं काय ठेवलेलं आहे व्यवस्थेमध्ये, तर नश्वरता हे आपल्याला शस्त्र ठेवलेलं आहे. नश्वरता हे त्याच्या हातातलं एक शस्त्र आहे, ते त्यानं या सृष्टीमध्ये ठेवून दिलेलं आहे. म्हणून इथे जे जे दिसतं, जे जे आकाराला येतं ते सगळं नष्ट होईल अशी व्यवस्था त्याने केली. कुणीही, राजा असो रंक असो, वटवृक्ष असो, नाहीतर एखादे खाली छोटंसं रोपटं असो, ते नष्ट होणार याची व्यवस्था त्याने केली. कारण नष्ट नाही झालं तर मग भगवंताला तिथून उठून इकडे यावं लागेल व्यवस्था करण्यासाठी. त्याच्या राज्यामध्ये अशी कधीतरी वेळ येते, नाही असं नाही, म्हणून हे कृष्णावतार रामावतार वगैरे होतात. मग त्यांना ते सगळं नष्ट करायची वेळ येते, कारण ते नष्ट होत नाही तसं काहीतरी ते करायला जातात. ते नष्ट होत नाहीत. आपण पाहिलं नाही, त्यांनी तपश्चर्या करून असे काही वरं मिळवलेले आहेत की त्यांना मारता येत नाही, घरात मरत नाही, बाहेर मरत नाही वगैरे, मग तो दारात मारावा लागतो वगैरे. तर ते जे आहे सगळं ते काय लक्ष की भगवंताला कधीतरी लक्ष घालायची वेळ येते, त्याला अवतार म्हणतात. ते कधीतरी भगवंताला लक्ष घालायची वेळ येते. कारण काय होतं, हे नश्वरतेचं शस्त्राला कोणीतरी हात घालतो. नश्वरतेचं याच्यात जे शस्त्र ठेवलेलं आहे ते त्याच्या हातातलं शस्त्र आहे, ते त्यानं सृष्टीला लावून दिलेलं आहे. आणि त्या शस्त्राच्या सहाय्याने सृष्टीची मॅनेजमेंट सुरू आहे, सृष्टीची सर्व व्यवस्थान सुरू आहे. ते जी व्यवस्था सृष्टीची सुरू आहे त्यात नश्वरता हे शस्त्र आहे. म्हणूनच मृत्यू ही भीतीचा विषय नाही आपल्याकडे. मृत्यू हा त्या शस्त्राचा विषय आहे, तो त्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थेचा विषय आहे. म्हणून तो भीतीचा विषय नाही, कारण त्यांनी पुनर्जन्माची पण व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला सुटून जायचं असेल तर पण व्यवस्था केली असेल यातून. ह्या तुम्हाला चक्रात नको असेल तर आनंदाने उद्धाराची वाटचाल करा आणि मुक्त होऊन जा, अशी पण व्यवस्था ठेवलेली आहे. तर ह्या नश्वरतेमुळे हे सगळं, आणि ह्या नश्वरतेचं प्रतीक आपल्याला दिसणारं काय, जे ह्याच्यात आज आपण लिहिलेलं आहे किंवा लिहिलं असेल कालच्या ह्याच्यात, ते म्हणजे हा सूर्य, हे आपल्या नश्वरतेचं प्रतीक. सूर्य शाश्वत आहे असं दिसतं, पण रोज तो
नाहीसा होऊन आपल्या दृष्टीनं, भौगोलिकदृष्ट्या नव्हे, नाहीसा होऊन आपल्याला जाणीव देतो की एक दिवस संपला. उत्थाय उत्थाय बोद्धव्यम आहे ना आपल्याकडे शास्त्रामध्ये आहे ना, की काय केलं मी याचा विचार करावा. आयुष खंडमादाय रविरस्तम गमिष्यति असं म्हटलेलं आहे. तो रोज एक दिवस घेऊन जातो. नश्वरतेचं प्रमाण आहे ते नश्वरतेचं प्रमाण एकेका दिवसावर माणसाला मोजून दिलेलं आहे की एक दिवस तो रोज घेऊन जातो. तर आता आपण स्वतः विचार करावा की मध्य सुकृतम मया, मी आज काय केलं याचा विचार करावा. म्हणजे त्यांनी त्याच्या व्यवस्थेमध्ये परस्पर चालणारी ही नश्वरतेची व्यवस्था लावून दिली की एवढी एवढी वर्ष, काय 70, परवा आपला विषय निघाला होता कशावरनं तरी, तर त्यावेळेला हा विषय की पुढे आपल्याला किती वर्ष हे सांगता येईल का, तर नाही, पुढे वर्ष जरी सांगता आली नाही तरी सुद्धा एक प्रमाण ठरलेलं आहे. 70, 80, 90, 100, 110, काय 115 असे क्वचित आपल्या बातमी वगैरे पण येते 110, 115 वगैरे झाले की, हो की नाही. म्हणजे बातमी येते याचाच अर्थ ते मूळ याच्या गणितातलं नाही आहे. काहीतरी योग असेल, काय सामर्थ्य असेल, काय असेल ते, किंवा हिशोबात चुकला असेल, काय असेल ते असेल, पण ते झाले काहीतरी एवढं खरं. मूळ काय आहे ते 100च्या खाली आहे. म्हणजे ते बरोबर आहे, ते प्रमाण आहे, त्याप्रमाणे ते चालणार आहे. आपण ते लक्षातच ठेवायला हरकत नाही, कारण ते चालणारच आहे तसं. त्याच्या त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणजे ह्या जगाची नश्वरता ही आहे. मग जगाची नश्वरता जी आहे ते प्रत्येक गोष्टीची नश्वरता आहे. त्या प्रत्येक गोष्टीला नश्वर आहे म्हटल्यानंतर मग घर दार झाड पेड पान फुल, तुम्ही वाढवलेली बाग, पाणी घातलेलं वगैरे सगळं छान आलेलं वगैरे, ते सुद्धा सगळं नश्वरच. असं जरा लक्षात ठेवायचं म्हणजे अवघड जातं. तर ते खूप टिकेल असं वाटतं, खूप छान आपण मग घर बांधलं असं वाटतं. पण त्याच्या भूकंपाला तुमच्या घराचं काय कौतुक आहे, ते संपलं, त्याच्या इतरांच्या बरोबर ते पण जातं, हो की नाही. असं सगळं आहे. ते लाट येते ती काय आहे, ते तुम्ही मोठं ह्याची वाळूत ती मुलं नाही काय तयार करीत आपण बसतो समुद्राच्या किनाऱ्यावर, तर त्यावेळेला ते वाळूत घरं बिरं तयार करतात, बोगदे करतात, आमकं करतात, एक लाट येते घेऊन सगळं. त्याच्या दृष्टीनं असं काम चालू आहे. ते काम चालू आहे हे लक्षात ठेवलं. व्यवस्था कशी चालते तर नश्वरतेच्या मार्गाने चालते. त्याचं आपल्या दृष्टीनं दिसणारं प्रतीक हे म्हणजे आपल्या समोर असलेला आदित्य. तर हा आदित्य रोज दिवस घेऊन जातो. विचार कोण करतो की हा दिवस माझा रोज चालला, एक कमी झाला तर एक पाऊल मी पुढे गेलो का भगवंताकडे. प्रश्न हा आहे की एक पाऊल भगवंताकडे मी पुढे जावं आणि एक दिवस त्यांनी माझा कमी करावा, काही हरकत नाही. पण तो मात्र रोज दिवस कमी करतो. असे 10 दिवस, 100 दिवस, 200 दिवस, काहींची 50 वर्ष, काहींची 20 वर्ष, काहींची 10 वर्ष जातात आणि पावलं मात्र भगवंताकडे 2 सुद्धा नाहीत. मग ते गणित चुकायला लागतं. उद्धाराचं गणित चुकतं कुठे, तर तोही एक दिवस घेऊन जातो आणि मीही एक पाऊल पुढे जातो. बघू 50 वर्षात तो जाऊन पोचतो का नाही, ते पोचणारच. भगवंतापर्यंत तो 50 वर्षामध्ये जाऊन पोचेल. पण केव्हा, ज्या वेळेला सूर्य जातो आहे आणि एक खंड माझ्या आयुष्याचा दिवस घेऊन गेला आणि मलाही एक पाऊल पुढे नेऊन गेला किंवा मीही एक पाऊल पुढे चाललो, असं जर चाललं असेल तर हे होईल. तेव्हा हे सगळे व्यवस्थेची परमेश्वराच्या लक्षणं. व्यवसाय व्यवस्थान कशी करतो, कार्यकारण भाव पद्धती. नश्वरता आहे शस्त्र, जन्म ही संधी आणि मृत्यू ही मर्यादा, हे त्याचे सगळे विभाग. जन्म ही संधी, आपल्याला संधी आहे. आजचा जन्माची सुद्धा संधीच होती, झालेला आहे. आता संधी ती तशी मिळालेली आहे. नश्वर असल्यामुळं जाणार. फक्त तेवढ्या काळात आपलं कार्यभाग उरकून घेणं हे आपलं काम आहे. सत्तावाले लोक नाही का तेवढ्या ते काय राहिलं असेल तेवढ्या दिवसात काय काय पास करून घेतात, हो की नाही. असं माणसं व्यवहारात करतात तर आपल्याला एवढं भगवंताच्या कामात करायला काय 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 तेवढ्यात ते पास करतात एका दिवसात. शेवटच्या दिवशी सगळे ठराव पास अमकं पास ऐकतो आपण सगळं पेपर, आपल्याला काय माहिती त्या विषयात. पण असं होतं की नाही की त्या दिवशी ते यांची बांधणं वाढली, ते हे वाढलं, ते वेतन वाढलं, ते अमकं वाढलं, तमकं वाढलं, सगळं भराभरा सह्या करून सगळं करता येतं. मग आपण आपल्या या ज्या जन्माच्या संधीमध्ये मृत्यूच्या मर्यादेच्या आत आपला कार्यभाग म्हणजे उद्धार आपल्याला करून उरकून घेता येईल का नाही, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे. तो सोडून फुकट आपल्या ह्या नश्वरतेच्या चिंतेत आपण पडतो. आपल्या खऱ्या चिंतेचे विषय हे नाहीत. आपल्या खऱ्या चिंतेचे विषय काय की माझं उद्धार कसं होईल हा चिंतेचा विषय आहे. ते मुलाचं कसं होईल आणि त्याचं कसं होईल आणि ते सुन अशी वागते ते याच्याशी माझा वेळ जातोय जो तो माझ्या उद्धारासाठी लावणं खरं मला भाग आहे. कारण तो खंड माझा आहे, तो रोज चालला इकडे. आदित्य, हो की नाही. दा म्हणजे देणारा, आ म्हणजे घेणारा, ते घेऊन जाणारा. आदित्य म्हणजे नाव देतो ना आपण, तर ते आदित्य म्हणजे खरं म्हणजे घेऊन जाणारा आपलं. तर आपलं काय घेऊन जाणार, तो रोज एक दिवस घेऊन जाणार आयुष्यातला. कोणाचं आदित्य नाव असलं तर रागू नका. पण मुळात त्याचा अर्थ असा आहे की तो घेऊन जातो काहीतरी. तर तो काय घेऊन जातो, तो माझा रोजचा दिवस घेऊन जातो. आयुष्य खंड माझा आहे, तो घेऊन जातो एक एक खंड. तर माझा असा खंड घेऊन चाललाय. ठीक आहे. परमेश्वराची कार्यकारण व्यवस्थेमध्ये काय काय आहे, कार्यकारण आहे, नश्वरता आहे, जन्म ही संधी आहे, मृत्यू ही मर्यादा घालून दिलेली आहे, न्याय ही त्याची व्यवस्था आहे.
न्याय ही भगवंताची व्यवस्था आहे. कुठेही अन्यायाचे प्रकार भगवंताकडे नाही आहे. आपल्याला जे वाटतं ते वरवरचं असतं. म्हणजे महाराजांचे ते आपण निरूपणामध्ये प्रवचनामध्ये वाचत असाल त्यावेळेला ते गरिबाला वाईट वाटलं वगैरे, आपण नाही का, ते रेल्वे क्रॉसिंगजवळ गाडी थांबली, माझ्यासारखा एवढा झटाकार माणूस येतो नाही का, ते हे जातो भंडारीला जातो आणि आपल्याला पायी जावं लागतं. ही माणसं श्रीमंत गाडीतून बसून जातात. रेल्वे क्रॉसिंगला गाडी थांबल्यावर नोकरांनी खांद्याला धरून खाली उतरवलं त्याला. तेव्हा त्याच्यावर डोळ्यात काय आलं, डोक्यात काय आलं, डोळ्यात पाणी आलं ते बघितल्यावर, आणि डोक्यात काय आलं की आपण हट्टेकट्टे चालतोय हेच छान आहे, हे असलं खांद्यावरून जाण्यापेक्षा हे बरं आहे असं वाटलं ना क्षणभर. मग मला जे आधी गाडीतून जाताना आयुष्यामध्ये दिसत होतं ते काय होतं, ते वरवरचं होतं. तसं माझ्या दृष्टीला स्थूल दिसतं, सूक्ष्म दिसत नाही, म्हणून अडचण आहे. ही दोन्ही स्थूलच आहेत, पण तरीसुद्धा त्यातलं मला स्थूलातलं खरं स्थूल दिसत नाही, कारण गाडीत बसलेलं आहे म्हणून ते दिसत नाही आहे. ती एवढी साधी अडचण आली तर मला दिसत नाहीसं होतं, तर मला सूक्ष्म कसं दिसेल. त्यामुळे भगवंताचा न्याय सूक्ष्म पातळीवर काम करतो म्हणून दिसत नाही. होत नाही असं नाही. आपण सर्व घटना आजूबाजूच्या तपासून बघा, तो न्याय होतो. मनुष्य कोणत्या अवस्थेत असतो मनाच्या याची आपल्याला कल्पना येत नाही की, म्हणजे महाराजांचं सांगितलंच आपल्याला, पण हे श्रीमंतीचं दिसतं, त्याच्यात सुख आहे असं दिसतं, त्याचं अमुक दिसतं. आपण मनस्थितीची त्याचा विचार नाही केलेला. तो दिसतो सत्ताधीश, पण आतून किती घाबरलेलं आहे याची कल्पना आपल्याला नसते. त्याला नाही झोप लागत की कोणत्या क्षणी कुठे उलटापालटे होतील आणि कोण आपल्याला फेस टाकेल आणि कसा उलटून टाकेल आणि उद्या काय होईल याची जी चिंता आहे ती आपल्याला परिचितच नाही, त्यामुळे आपल्याला ती माहीत नाही. पण त्या चिंतेत जे वावरलेले असतील त्यांना त्याची कल्पना असते, ती येत असते वारंवार. आपण वाचलं ना, कादंबरीतून तरी निदान वाचलं असेल, सिंहासन वाचलं असेल, अमकं वाचलं असेल, काहीतरी वाचलं असेल, तर त्याच्यामधून ते आपल्यासमोर आलं असेल की हे काय चालू असतं. तर त्याच्या डाव्या उजव्या हाताची सुद्धा त्याला खात्री वाटत नाही की हा कदाचित माझ्या विरुद्ध काम करीत असेल आणि आपल्याला कल्पना नसेल. त्यामुळे कुठल्या क्षणी हे जाईल. मग वर जी दिसते ती सत्ता काय, वर गाडी दिसते, दिवा दिसतो, लोक बाजूला सरतायत, नमस्कार करतायत, हे करतायत, ते पोलीस मागण पुढं सगळं हे सगळं दिसतं. मग त्यामुळे बोलल्यासारखं वाटतं, ते जगात न्याय राहिला नाही असं वाटतं. तसं काही नाही, बरोबर न्याय होतो व्हायचा तो. तर हे असं सगळं आहे. त्यामुळे न्याय ही त्याची व्यवस्था आहे आणि संतुलन जगामध्ये ठेवणं हे त्याचं ध्येय आहे. तेव्हा या सगळ्या व्यवस्थेची ही 6 लक्षणं आहेत. तर संतुलन हे त्याचं ध्येय आहे, तो संतुलित करतोच प्रत्येक गोष्ट. फक्त हे आकाराला जग असल्यामुळे जगाचा जो स्वभाव करून दिलेला आहे, जगाचा स्वभाव मिश्रण करून दिलेला आहे, म्हणून सत्व रजतम ही आपल्याला सगळी दिसतात. याचं कारण काय, ही सत्व रजतमाचे मिश्रण, जग हा परमेश्वराने बनवलेला अलंकार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भेसळ आहे, मिश्रण आहे. ते केल्याशिवाय ते आकाराला येत नाही. आपल्यात सुद्धा मिश्रण केल्याशिवाय आकाराला येत नाही वस्तू, आणि ती आकाराला यावी म्हणून हे मिश्रण केलेलं आहे. ते मिश्रणाचा तोल सांभाळणं त्याचं काम असतं. मग ते काम सुद्धा तो करीत असतो, त्याला वेगळं करावंच लागत नाही. काही लोक दुसरीकडचा तोल आपोआप सांभाळतात, पहिलीकडचाच त्याला सांभाळावा लागतो. सत्वाचा तोल भगवंताला सांभाळावा लागतो, असत्वाचा तोल जगातले दुर्जन व्यवस्थित सांभाळतात. आपल्याला परिचय आहे ना, जगातलं जे जो तमोगुण आहे त्याचा तोल सावरायला कितीतरी लोक उत्सुक असतात, ते आपोआप सावरत असतात. तो प्रश्न भगवंताला फक्त दुसऱ्या बाजूचा सीसॉ आहे जग. तर त्यामुळे त्याच्यावरच्या दुसऱ्या बाजूची मंडळी जी सात्विक बाजूला बसलेली आहेत त्यांना कसं रक्षण भक्तादेशी असं आहे ना, ते त्यांना रक्षण द्यावं लागतं. यांना काही रक्षण वगैरे द्यायची गरज नाही. ते आपले व्यवस्थित शस्त्रास्त्र घेऊन बसलेले असतात, त्यामुळे ते आणि स्वतःवर टाकून शेवटी मोकळे पण होतात. तर अशी व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांचं काही रक्षण वगैरे करायची वेळ येत नाही. हे भक्त बसलेत ते सात्विक मार्गाने जाणार आहेत, त्यामुळे त्यांचं रक्षण करायची वेळ येते. तेव्हा हे जे रक्षण आहे ते करण्याचं आणि संतुलन ठेवण्याचं काम त्याचं आहे. कारण हे चाललं पाहिजे. पूर्ण सत्व झालं तरी नष्ट होऊन जाईल आणि पूर्ण तम झालं तरी अंधार पसरेल, सगळा नाहीसं होईल. म्हणजे ह्या दोन्ही बाजूला ते नाहीसं होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी संतुलित ठेवलेलं आहे ते. म्हणून सत्व रज तमाचं प्रत्येकाच्या ठिकाणी आरोपण आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी त्याचा वास आहे. प्रवृत्तीमध्ये सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या सत्व रज तमाचं प्रमाण आहे. त्यातल्या त्यात भक्तीला वाढलेल्या माणसाचं सत्वाचं प्रमाण वाढतं, एवढंच. तम नाहीसं झालेलं नसतं, तम असतंच. रज तर असतंच असतं, कारण त्याच्याशिवाय भक्तीसुद्धा करता येणार नाही. रजोगुण म्हणजे कार्यशीलता आहे ना, भक्तीत कार्यशीलता. भजन नको का म्हणायला,
जायला नको का यात्रेला, काय ते करायला पाहिजे ना. म्हणजे रजोगुणाशिवाय चालणार कसं ते, तर नुसता सत्व कोणी राहिलं तर बसूनच राहील, तसं नाही जमणार. म्हणजे त्याला श्रवण केलं पाहिजे, त्याला वाचन केलं पाहिजे, त्याला म्हणजे भक्तीत सुद्धा इतका रजोगुण सुद्धा लागतो. हा भक्तीचा प्रश्न झाला तर जगामध्ये किती लागेल. भक्तीमध्ये इतका रजोगुण लागतो, त्यामुळे तो रजोगुण पण असतो. म्हणजे असं काही समजायचं कारण नाही की भक्तीला मनुष्य लागला म्हणजे केवळ सात्विक झाला, असं होणार नाही. याचं तो नष्ट होईल ना. म्हणजे सगळं नष्ट होऊ नये याच्यासाठी त्याच्यात रजोगुणाचं मिश्रण लागतं. तेव्हा हे मिश्रण ठेवून संतुलित ठेवणं हे त्याचं काम आहे. ती व्यवस्था तो ते करीत असतो. व्यवस्थेचं त्याच्या वैशिष्ट्य काय आणि आमच्या व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय की तो दिसत नाही इतकी व्यवस्था उत्तम आहे. लिस्ट मॅनेजमेंट इज द बेस्ट मॅनेजमेंट. हो की नाही. आपल्याकडे सुद्धा व्यवस्थापनामध्ये सूत्र असंच आहे की सारखं जर साहेब सगळीकडे दिसायला लागले ब्रँचमध्ये तर ब्रँच व्यवस्थित चालली नाही असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक टेबलाशी समजा जर त्यांना यावं लागत असेल तर टेबलावरची कामं माणसं व्यवस्थित करीत नाही असा त्याचा अर्थ आहे ना. प्रत्येक टेबलाशी ते कशाला येतील. तुम्ही कल्पना करा की एखादा युनिट आहे, ऑफिस आहे आणि प्रत्येक टेबलाशी साहेबाला 5-5 मिनिटांनी यावं लागतंय. ह्याचा अर्थ काय होता आपण विचार करा की साहेबांना हाऊस नाही पण तिथं काम व्यवस्थित होत नाही, त्यामुळे त्यांना लक्ष घालायची वेळ येते. परमेश्वराची व्यवस्था इतकी उत्तम आहे की कुठल्याही व्यवस्थेमध्ये त्याला काही लक्ष घालावं लागत नाही. कधी सांगितलं तसं अवतार युगामध्ये एखादा तेवढं त्यानं केलं म्हणजे झालं. बाकीचं सगळं कार्यकारण भाव न्याय बी सगळं आपण व्यवस्थित चालू आहे सगळं. तेव्हा त्यामुळं तो दिसत नाही इतका तो उत्तम व्यवस्थापक आहे. आपल्याकडे एखादी म्हणजे आता अगदी खाजगीतलं आपल्याला सांगतो किंवा आपला अनुभव असेल, पाहिला असेल आपण, प्रत्यक्ष आपण मालाडला वगैरे गेला असाल. 2 दिवस त्या मंदिरामध्ये मी जपाला बसत होतो पण मला 2 दिवस कळलं नाही की हे घर कुणाचं आहे. मी समजत होतो यांचं आहे, घरच्यांचं आहे असं समजत होतो, पण प्रत्यक्षात हे घर कुणाचं आहे कळलं नाही. काय होतं, मी नंतर त्यांच्याशी चर्चा केली. ज्यांचं हे घर आहे एक मनुष्य येऊन पूजा करून जातो काय एवढं मी बघत होतो फक्त. नंतर मला कळलं की हे पुजारी नाही आहेत, हे मालक आहेत ह्याचे. तर त्यांना महाराजांची ही सांगी आहे. ते काय म्हणले की हे असं का. आपल्या दिनमामा होते त्यावेळेला, तर त्यावेळेला दिनमामांना मी विचारलं, नंतर आमची गप्पा झाल्यानंतर मग बोलणं झालं, सगळं झालं. तर त्यावेळेला हे कळलं की हे दिनमामा ह्याचे मालक आहेत. तर ते म्हणाले आपली मालकी नाही, घर महाराजांचं आहे. तर येणाऱ्या माणसाला हे घर माझं आहे असं वाटू नये असं महाराजांनी मला वागायला सांगितले. आता हे काय आहे, येणाऱ्या माणसाला हे घर दिनमामांचं वाटू नये, हे घर महाराजांचं वाटलं पाहिजे, हे वागण्यात खुबी आहे. स्वतःचं आहे वाटण्यात काय, ते बोर्डापासून आपल्या दाराशी लावलेलंच असते की हे घर कोणाचं आहे ते, हो की नाही. ते आपलं असतंच की, त्यात काय विशेष नाही. त्यात आलेल्या माणसाला कधी जाणीव होत नाही. मी स्वतः अनुभव हा बघितला की जाणीवच होत नाही की अरे यांचं घर. ते फक्त येतात महाराजांची पूजा करतात, असे कोणीतरी पुजारी वगैरे असतात, ते करतात पूजा, निघून जातात. ते मालक थोडेच असतात असं वाटतं. तसं त्यांचं घर होतं की त्याच्यामध्ये हे नाही, त्यांची मालकी कुठे नाही, सगळं महाराजांचंच आहे असं वाटतं. महाराजांचं म्हणजे कोणाचं आहे. आलेल्या माणसाला, आलेला मनुष्य केतकरांचं मंदिर म्हणून येत नाही, महाराजांचं मंदिर म्हणून येतो, हो की नाही. आता आपल्याला काही उच्चार करायची गरज नाही. गावोगावी मंदिरं आहेत ना कोणाकोणाच्या नावाने, ती त्यांच्या नावाने ओळखला जातात, देवाच्या नावाने नाही. आपल्याला माहिती आहे ना. हां, तर आपल्याला आठवत असेल जी वेगवेगळ्या गावी मंदिरं आहेत ती त्या नावाने ओळखली जातात, ती यांची म्हणून नाही ओळखली जात. तर असं आपण स्मरण केलं सहज तरी लक्षात येईल आपल्याला. नाशिक आहे, हे आहे, इकडे आहे, तिकडे आहे, सगळीकडे परिस्थिती आहे. तर ती मंदिरं देवाच्या नावाने ओळखली गेली तर ती खरी मंदिरं. म्हणजे तिथलं व्यवस्थापन उत्तम, कारण ज्याच्यासाठी चाललं आहे त्याचंच नाव त्याला लागलेलं आहे. जो चालवतो त्याचं नाव लागत नाही. तसं इथं परमेश्वर एवढंच जग चालवतो पण त्याचं जगावर नाव नाही लागलेलं कुठे. इतका तो व्यवस्थापक उत्तम आहे की फक्त व्यवस्था पाहतो, बाकी काय नाही. हे त्याचं वैशिष्ट्य. त्यामुळं हे त्याचं व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर हे करताना तो स्वतः सम राहतो. तिसरा गुण जो आपण व्यवस्थेचा पाहिला तो समच राहतो शेवटपर्यंत. यातली प्रत्येक वस्तू म्हणजे उदाहरणार्थ जी व्यवस्थेचे जे पाचचे 5 शस्त्र आहेत, म्हणजे मगाशी याचं सांगितलं नश्वरतेचं शस्त्र सांगितलं, तसे त्याचे व्यवस्थेचे आणखीन घटक कोणते आहेत, तर ही पंचमहाभूत हे त्याचे घटक आहेत. त्या सगळ्यात सुद्धा तो समरूपाने वास करतो. त्यामध्ये जे घटक आहेत, उदाहरणार्थ अग्नी आहे किंवा काय आहे, पाणी आहे, हे आहे, याच्यात सुद्धा त्याचा वावर आहे. तो त्याचे गुण घेऊन वावर आहे, त्यांना स्वतंत्रपणे वावर नाही, त्यांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे ते वागतात. म्हणून सज्जनाचा हात लागला तर पोळायचा राहत नाही आणि दुर्जनाचा लागला तरी पोळायचा राहत नाही. पण सावलीला बसला तरी सज्जनाला सावली आणि दुर्जनालाही सावलीच देते झाड. हा जो फरक आहे तो त्याच्या समत्वाचा फरक आहे. तिकडे समत्व आहे भगवंताकडे, म्हणून झाडाखाली सावलीला कोणी बसला, चोर जरी सावलीला बसला तरी सावलीच मिळते त्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं साव बसला तरी सावलीच मिळते. हे त्याचं समत्व आहे. आता त्या सावलीचा उपयोग करून त्याला विश्रांती मिळाली म्हणून तो जर पुन्हा नव्या दमाने जो दरोडा घालायला गेला तर ते त्याचं कर्तृत्व आहे. परमेश्वर म्हणतो त्याचं फळ तुला देईन, त्याचा न्याय माझ्याकडे आहे.
त्याचं फळ तुला देतो. पण विसावा घेतला आणि सद्बुद्धी झाली आणि भगवंताची आठवण झाली आणि वरच्या झाडाकडे बघितलंस तर कदाचित सुबुद्धीनं जर चालायला लागलास तर त्याचंही फळ तुला देईन. माझ्याकडे न्याय आहे. त्यामुळे नुसतंच समत्व नाही आहे, न्याय आहे. त्यामुळे न्याय असणं आणि समत्व असणं या दोन्ही गुणांची सांगड घालावी लागते. आपल्याकडे समाजवादात अडचण तीच आली. म्हणून महाराज म्हणले घोड्यावरनं जावई आले तर जावयाला कुठे आणि घोड्याला कुठे हे ठरलेलं आहे ना. हा न्याय आणि समता. घोड्याला चंदी की नाही आणि जावयाला पुरणपोळी असं आहे. ते तिकडे पाटावर आणि हे इकडे तबेल्यात. त्यांची पण काळजी घेतलेली, यांची पण काळजी घेतलेली आहे, होय की नाही. ते जावयांचंच आहे हे बरोबर. पण ते आल्यावर ही समतेचं लक्षण आहे भगवंताच्या. ते भगवंताची समता दोन्हीनं सारखं लेखत नाही. दोन्हीचं सारखं लेखणं ह्या अगदीच सामान्य पातळीवरचा समाजवाद झाला. असं नाही झालं. हे समतावाद नव्हे. समता अशी की घोड्याचं काम त्यांनी केलं, त्याला लागणारा चारा त्याला घालणं, त्याला तबेल्याची गरज आहे तर तिथे त्याला बांधणं, हे समता आहे. आणि इकडे याला पाटावर बसवणं आणि त्याला गोळ पाणी देणं ही याची समता आहे. तेव्हा दोघांना एकच नाही, ही न्यायही आहे आणि समत्वही आहे. यातलं समत्व वरवर पाहिलं तर मात्र आपल्याला दिसत नाही. काय अन्याय आहे. ते दोघंही एकदमच आले नाही का गावाहून. जावा मग पुढं. आपलं काय म्हणणं नाही, वेळ कमी आहे आपल्याला. तर असं सगळं आहे. तेव्हा माणसाला या सगळ्यामध्ये कर्म करण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते ह्यातलं प्रिव्हिलेज, ते यामधली एक मोठी सूट, सवलत. माणसाला किंवा या सगळ्या सृष्टीला काही कर्मस्वातंत्र्य ठेवले. माणसाला सर्वात जास्त त्या कर्मस्वातंत्र्य जे त्याला दिलेलं आहे ती त्याला दिलेली सवलत आहे. आता हा मनुष्य सावलीला बसून ताजा तवाना होऊन दरोडा पण घालू शकतो. तो सावलीला बसून सुबुद्धी होऊन पुन्हा एखादं सत्कृत्य करू शकतो. हे त्याला दिलेलं कर्मस्वातंत्र्य आहे. सावली समान आहे. आता पुढे केलेल्या दुष्कृत्याचा आणि सत्कृत्याचा दोन्हीचाही परिणाम देण्याची न्यायव्यवस्था मात्र आहे. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल, पण होणार. त्याला तो न्यायातनं सुटत नाही एवढं नक्की. तर अशी व्यवस्था आहे. या कर्मस्वातंत्र्यावरचं नियंत्रण म्हणजेच कार्यकारण भाव आहे. कारण कार्यकारण भावाने ती स्वातंत्र्य नियंत्रित होतं. स्वातंत्र्य आहे नाहीये, अमर्याद नाहीये. माणसाला कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे पण ते कार्यकारण भावाच्या हाताखाली काम करतं. ते त्याच्या अंडर आहे. कार्यकारण भावाच्या किंवा कर्मस्वातंत्र्यावरचं नियंत्रण आहे कार्यकारण भाव आहे. तेव्हा त्यात पुन्हा काय होतं, थोडंसं आपला थोडासा विश्वरी व्यवस्थेवर इतका चटकन विश्वास का बसत नाही. ते कर भला हो भला वगैरे म्हणतात ना, कर बरा हो बरा, ते ठीक आहे. पण त्यातल्या त्यात ते वाईट करण्याचे परिणाम वाईट लगेच दिसतात. चांगलं करण्याचे चांगले परिणाम मात्र लगेच दिसत नाहीत. ते बरोबर आहे की एखाद्याबद्दल चांगलं बोललं, आता नावाच्या पुस्तकात ते आहेच विषय आलेला की एखाद्याला समजा तुम्ही चांगलं म्हटलं, एकदा म्हटलं, दोनदा म्हटलं, चारदा म्हटलं, सहादा म्हटलं, तो तुम्हाला चांगलं म्हणेल या गोष्टीला किती काळ लागतो. पण तुम्ही त्याला वाईट म्हणून बघा, तुम्ही जायच्या आत तुम्हाला वाईट म्हणेल. म्हणजे भेटीच्या आधी, संपायच्या आधीच तिथल्या तिथंच होईल. हे जे वाईट आहे त्याचा परिणाम लगेच आहे. चांगल्याचा परिणाम मात्र कधीतरी तुमच्याबद्दल चांगलं बोलेल, कारण तुम्ही 10 वेळा चांगलं त्यांच्याबद्दल बोलता म्हणून. म्हणजे याचे परिणाम दिसायला सात्विकाचे उशीर आहे. आणि बरोबरच आहे, मनुष्य अभ्यास करतो तर त्याचे परिणाम दिसायला त्याला वर्षाच्या अखेर थांबावं लागतं, तेव्हा चांगलं गुणपत्रक हातात पडतं ना, हो की नाही. त्यामुळे तेवढा वेळ त्याला लागतो. चांगलं जर आहे तर ते व्हायला तेवढा वेळच लागतो, त्याला पर्याय नाही. तसं इकडे चांगल्याचा परिणाम व्हायला, चांगल्या शब्दांचं एक उदाहरणार्थ चांगले शब्द घेतले तर चांगल्या शब्दाचा परिणाम घडायला आणि त्या व्यक्तीकडून तुमच्याबद्दल चांगलं घडायला वेळ लागतो. पण वाईटाचा परिणाम मात्र ताबडतोब अनुभवायला येतो. हे ह्या सृष्टीमधलं एक लक्षण आहे किंवा तिचं ते वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आपल्याला अधीरता येते. जी वाईटात परिणाम दिसतो तितक्या जलद चांगल्यात दिसावा असं वाटतं, म्हणून नाम घेतलं की एकदम वृत्ती पालटावी असं वाटतं. तसं नाही होणार. ती चांगली करायची आहे. वाईट करायची असेल तर फार सोपं आहे. जरा टी व्ही लावला तर डोक्यात वाईट विचार यायला सुरुवात होईल लगेच फार. पण नामस्मरण लावलं लगेच चांगले विचार नाचायला लागले असलं काही होत नाही मनामध्ये, हो की नाही. उलट जास्त वाईटच विचार येतं जास्त. तर हे काय प्रकरण आहे, ते वाईटाला फार आहे आपण थोडक्यात, म्हणजे चांगल्याच्या अगेन्स्ट आहे असं आहे ते. तर त्यामुळे ते चटकन काम करतं, हे नाही चटकन काम करत. तर असं फरक पडतो. म्हणून आपल्याला जे चटकन परिणाम दिसावे, वाईटाचे दिसतात तसे चांगल्याचे दिसावे असं वाटतं. ती केवळ अधीरतेचा भाग आहे, मानवी अधीरतेचा तो भाग आहे. तिच्यावर आपण जाऊ नये. इथे सबुरीच लागते. म्हणून साईबाबांचं म्हणणं आहे ते श्रद्धा आणि सबुरी. त्यातली जी सबुरी आहे ती चांगल्यासाठी आहे. वाईटासाठी सबुरी बाळगावीच लागत नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम दिसतो, हो की नाही. पण ह्याच्यासाठी सबुरी बाळगावी लागते चांगल्यासाठी. म्हणून श्रद्धे आणि सबुरी हे सांगण्यामध्ये त्यांचा उद्देश तो आहे की सबुरी जरा शांत राहा, होईल, नक्की होईल ते, पण त्याच्यासाठी शांत राहावं लागेल, तिथे सबुरीच लागेल. म्हणून कारण चांगल्याचे परिणामच सावकाश पद्धतीने होतात म्हणून. आणि दुसरं
विनोबाने अत्यंत उत्तम सांगितलेले एक फक्त जाताना शेवटची जोड देऊ आपण, थांबू कारण वेळ नाही आहे तेवढा. तर आपण जे जगतो त्याला दोन प्रयोजन आहेत हे विनोबांचं म्हणणं लक्षात ठेवण्यासारखं आहे. एक भगवंताने आपल्याला निर्माण केलं, एक जीव म्हणून आपण आकाराला आलो. एका बाजूने जीव म्हणून माझं काही काम सुरू आहे, एका बाजूने भगवंताचं पण माझ्यावर लक्ष आहे. दोन्ही बाजूने कामं सुरू आहेत. आपल्या जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या आपण स्वतःच्या मनाच्या काहीतरी आखलेल्या असतात योजना, त्यानुसार घडतात. पण त्याच्या पलीकडे भगवंताच्या पण आखलेल्या काही योजना असतात तुमच्याबद्दल, त्यानुसारही काही गोष्टी घडतात. त्या मी ठरवलेल्या नसतात पण त्या भगवंताने ठरवलेल्या असतात, ते तुमच्याकडून करून घ्यायच्या असतात. म्हणजे एकाच वेळेला दोन प्रयोजनात मनुष्य जगतो एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. दोन प्रयोजनात जगतो. एक स्वतःचं प्रयोजन असतं, ते मान्य आहे, ते प्रत्येकाला माहिती आहे, मला अमुक ठिकाणी जायचं आहे. पण भगवंताला तुम्हाला तमक्या ठिकाणी न्यायचं आहे, तर तो गाडी वळवतो, तिकडं उशीर होतो, ती पहिली गाडी चुकते, दुसरी गाडी मिळते, त्यांनी दुसऱ्या गावी जायला होतं, तिथं तुमचं काहीतरी काम असतं, ते गेल्यावर कळतं. मग आता त्याला काय करणार, ती भगवंताची योजना आहे. तेव्हा प्रयोजनं दोन्ही प्रकारची असू शकतात. तुम्हाला ज्या गावी जायचं आहे त्याच गावी भगवंताला तुम्हाला न्यायचं असेल तर ते काम होतं, नसेल तर तुम्हाला ज्या गावी जायचं त्या गावी तुम्ही जात नाही, दुसऱ्या गावी जाता आणि तिथे मात्र तुमचं काहीतरी काम असतं, ते तिथे गेल्यावर लक्षात येतं. भगवंताचं प्रयोजन कळायला वेळ लागतो, माझं प्रयोजन कळायला ताबडतोब माझ्याकडे यंत्रणा आहे, कारण ते माझंच प्रयोजन आहे, त्यामुळे मला माहिती आहे. तेव्हा भगवंत आता यश अपयश उदाहरणार्थ येतात. त्याच्यामुळे काय होतं, अपयशामुळे निराशा येते, याच्यामुळे आनंद होतो. हे माझी प्रयोजनं पुरी झाल्याचे परिणाम ताबडतोब. पण अपयशात भगवंताचं प्रयोजन असलं तर, अपयशाने भगवंताकडे मनुष्य वळला तर, अपयशाने मनुष्य नामाला लागला तर त्याचं आयुष्याचं कल्याण होईल. मग हे भगवंताचं प्रयोजन असेल, अडवून ठेवेल तुम्हाला, तो म्हणेल भगवंताच्या नामाला लाग, मग बघू पुढचं तुझं, त्याच्या अपयश काय त्या होऊन जाईल, त्याचं काय एवढं विशेष नाही, असं भगवंताला वाटतं. एकाच वेळेला दोन प्रयोजनं, त्याने एकाच वेळेला दोन प्रयोजनाचं एक चांगलं उदाहरण त्यांच्या विवरणामध्ये दिलेलं आहे. आपल्या लक्षात असेल की ते म्हणले की आम्ही जेलमध्ये काम करायचो, तर तिथं कामं द्यायची ना सारखी सगळ्यांना, जेलमध्ये सगळ्यांना सक्तमजुरीच असते, ती कामच असतात, तर ती कामं लावलेली असायची, ते स्वच्छताचं काम, ह्याचं काम, बागकाम, सगळी कामं करून घ्यायचे. तर तिथे एक काम चालायचं मोठं, जेलरची दृष्टिकोन तो, की तिथे ती आपल्याकडे लॉन वगैरे नाही का लोक करत हौसेने, ते लॉन करतात तसं, मग ते कापायचं, मग त्याच्या आकृत्या बनवायच्या, मग ते करायचं, ते झाडं ते कापायची, त्याचे वेगवेगळे आकार द्यायचे. तसं ते जसं आपण आता झाडाला स्वतःचा आकार घेण्याचं काही असामर्थ्य आहे की नाही, आहे, ते माझं स्वतःचं प्रयोजन. पण मालकाला त्याला काहीतरी आकार द्यायचा असतो, ते त्याचं प्रयोजन की नाही. मालक एक त्याला आकार देतो, त्याला असं वाटतं की नाही झाड असं चौकोनी वाढलं पाहिजे, ते आपल्या कडेला वगैरे असतात का अशी खूप छान छान लोक वाढवतात, चांगलं असतं, ते दिसायला छान दिसतं. तर तसं जे काय असतं ते असं चौकोनी झाड, आता चौकोनी झाड असं कसं तर वाढणार ते, मग त्यांना ते कापून कापून सगळीकडून ते करावं लागतं. मग तसे चौकोनी कुंपणाच्या लोक तयार करतात त्याची, लॉनच्या बाजूला वगैरे ह्याच्या बाजूला अशी हो की नाही, बागायची वगैरे अशी कडेची चौकोनी. तर तसं तिथं काय करायचे, ते वर्ष कुठलं काय तिथं काय भान नसायचं, म्हणून त्यांच्याकडून वर्ष कोरून घ्यायचे त्याच्यावर. आपल्या शाळेत वगैरे केलेलं असतं बघा, असं शाळेच्या ग्राउंडवर वगैरे ते जे हे असतात लॉन किंवा जे गवत वाढतं त्याची वर्षाचं आकडे, हे प्रयोजन तसं विनोबाने लिहिले की 1945 असं त्याच्यावर कोरायला लावायचे, ते कापून कापून त्याचा 19 तयार करायचा. तिथं काही नाही आहे, गवत कसंही वाढते, ते त्याचं प्रयोजन स्वतःचं. पण ह्याचं प्रयोजन असं की ते कापून त्याचा 45 करीन 46 करीन, तो वर्ष बदललेलं कधी कळणार, जेलर म्हणणार आता हे 5चं 6 करा, या उद्यापासून सुरू काम, ते काय डिसेंबर आला की कापायला सुरुवात, त्याचं 5चं 6 करायचं म्हणे, हे त्याचं प्रयोजन. तसं एक गुरुचं प्रयोजन आणि एक आपलं प्रयोजन, अशी दोन प्रयोजनामध्ये जगाची व्यवस्था चालू आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आपण आपल्या प्रयोजनाप्रमाणे होण्यावर आनंदित असतो, पण भगवंताच्या प्रयोजनाने आनंदित होतोच असं म्हणायचं धाडस मला काही होत नाही. पण खरं सांगायचं तर भगवंताच्या प्रयोजनानेच खरे आपण उद्धरले जात असतो, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. तर आपल्याला माहिती असेल कुर्तकोटी वगैरे होती, त्यांच्याकडे महाराजांचं प्रयोजन होतं काही, महाराजांचं त्यांच्या जीवनामध्ये काही प्रयोजन होतं. आता त्यांना असं वाटलं नाही माझ्या वाटेने मी जावं, तर त्यांच्या वाटेनं ते गेले, हे बरोबर. पण महाराजांचं त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचं एक प्रयोजन होतं. ते त्यांनी केलं असतं तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलं त्याचं चित्र वेगळं दिसलं. आपल्याला सगळी चरित्र माहिती आहे त्यांचं, मी काय त्याच्यावर बोलत नाही. पण अशी दोन प्रयोजनं काम करतात जगामध्ये, तर ती एकाच वेळेला दोन्ही प्रयोजनामध्ये माझा सहभाग आहे एवढं लक्षात ठेवलं तरी जगातली व्यवस्था अशी का, याची कितीतरी उत्तरं आपल्याला मिळतील. आता साधकांसाठी फक्त क्रमाने एक 2-3 मुद्दे फक्त सांगतो. एक, जगात व्यवस्था आहे, आपण काळजी करायचं कारण नाही. दुर्जनांची सरशी वगैरे जे काय चाललेले आहे ते बाई आहे, त्यानं गडबडून जाऊ नये, अस्वस्थता अजिबात होऊ नये, ते होतच राहील, कारण ती ताबडतोब परिणाम दाखवणारी गोष्ट आहे. सज्जनांची सरशी व्हायला युगात नाही एखादा वेळ येतो. व्यक्तिगत सरशी म्हणजे उद्धार मात्र कोणाचाही होऊ शकतो कधी. 2, जगामध्ये न्याय आहे, त्याची काळजी करायचं कारण नाही.
फक्त तो न्याय सर्वांना समान आहे हे आपल्याला विसरून चालत नाही. म्हणजे मलाही निखाराला बोट लावलं तर भाजेलच हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर तसं मला मात्र मी सज्जन असल्यामुळे भाजू नये अशी जर कल्पना असेल तर तसं चालत नाही. त्याला तो म्हणतो तो त्याचा गुण आहे, तो मी दिलेला आहे, त्याला भाजणं हाच गुण आहे निखाराला, तर तो भाजेलच. तू सज्जन आहेस म्हणून तुला कमी लागणार नाही, तुला तसंच लागेल. तर मलाही तसाच लागेल. जर मी तिखाराला हात लावलेला असेल तर मी सज्जन असलो तरी मला भाजेलच. तर असं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जगाचे नियम मला पाळावे लागतील. तेव्हा जगामध्ये न्याय आहे हे नक्की. फक्त तो सर्वांना सारखा आहे हे आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळे तो मला वेगळा मिळावा असं मला वाटतं, तर तसं चालत नाही. तिसरं, स्थूलाबरोबर सूक्ष्म जग आहे. श्रीमंतांची बाह्य उत्कर्ष किंवा चैन ही बाह्य आहे. अंतरंगात लोभ आणि दारिद्र्य किती आहे याची आपल्याला कल्पना येणार नाही. फार मोठ्या संस्थानाचे 2 प्रतिनिधी आता भांडतात ना कित्येक वर्ष, आपल्याला माहिती असेल ना. काय आपल्याला विचार करायची गरज आहे? एवढ्यासाठीच गरज आहे की जे आहे ते किती पिढ्या अजून निर्माण झाल्या तरी पुरून उरेल अशी अवस्था आहे. तरीसुद्धा आज जनहितमे आपल्याकडे जाहिराती येता येत ना रोज एवढं असताना. तर हे काय आहे? हे सगळं असं आहे कारण आतून दारिद्र्य तितकंच आहे. बाहेर जेवढी श्रीमंती दिसते तितकी अंतरंगात दारिद्र्य असतं हे आपण लक्षात ठेवावं. हे एक. दुसरी गोष्ट, सत्ता जितकी आकर्षक आहे ते बाह्य आहे, ती आकर्षक आहे, पण आतून सत्तेला भय आहे हे विसरू नये. सत्ता जरी बाह्यदृष्ट्या आकर्षक दिसली तरी आतून तिला भय असतं. तेव्हा हे लौकिक सत्ता ज्या आहेत त्यांना भय आहेत, संतांच्या सत्तेला भय नाही. म्हणून संतांना झेडबीड काही लागत नाही. सुरक्षापेक्षा कुठली एक XYZ काही लागत नाही. निवांत फिरत असतात, कुठे झाडाखाली बसलेले असतात, याच्यात बसलेले असतात, बागेत बसलेले असतात, घरात बसलेले असतात, कुठेही सुरक्षा वगैरे व्यवस्था वगैरे काय नाही. तर कारण काय? हे भीतीच नाही मुळामध्ये. नील काय तर शरीर तर मी तर मेलोच आहे म्हणतात. चला, म्हणजे इतकं सोपं असल्यामुळे ह्याची कशाला सुरक्षा व्यवस्था पाहिजे? ती लागत नाही. एवढं आपण लक्षात ठेवलं तरी संतांच्या जगण्याची कल्पना आपल्याला येईल. तर हे एक. नंतर चौथं, उत्तम व्यवस्थापन आहे म्हणूनच दिसत नाहीये, एवढं लक्षात ठेवावं. परमेश्वर का दिसत नाहीये? तर उत्तम व्यवस्थापन आहे म्हणून दिसत नाही. मॅनेजर केबिनमधनं बाहेर यावं लागत नाही याचा अर्थ बाहेर सगळं उत्तम चालतं असा अर्थ आहे. त्याला बाहेर यावं लागतं ह्याचाच अर्थ व्यवस्थापनामध्ये थोडी गडबड आहे म्हणून यावं लागतं. ती लोकांच्यावर धरली जात नाही, ती गडबड व्यवस्थापकावर धरली जाते, एवढं लक्षात ठेवावं. मग तो बाहेर काय येत नाही? तर सरळ आहे की व्यवस्थापन उत्तम आहे, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही, तर म्हणून दिसत नाही. असं. 5वं, जन्म ही संधी धरून तिचा फायदा आपल्याला कसा घेता येईल त्याच्याकडे आपलं लक्ष असावं. त्यासाठी सत्कर्म, नाम आणि उद्धार हे मार्ग आहेत जे मुक्तीला दिलेले आहे. काळजी हा स्वभाव आहे माणसाचा, मान्य आहे. काळजी हा स्वभाव आहे. इच्छा ही माणसाला दिलेली गोष्ट आहे, वासना दिलेली आहेत, मन दिलेलं आहे, पैसा दिलेला आहे, हे सगळं खरं आहे. पण हे सगळं माझ्या उद्धाराला कसं वापरता येईल हे माणसाला दिलेलं कर्मस्वातंत्र्यातलं कौशल्य आहे. ते त्यांनी मिळवायचं. जरा शांत राहा, 1-2 मिनिटं जायचं गणपतीला आपल्याला सगळ्यांना. तर ती आता काळजी आहे. तर भगवंत मिळेल याची काळजी आपल्याला करता येईल का? ती काळजी होत नाही. घर मिळेल का, नीट चालेल का ह्याची काळजी लागते. म्हणजे जे मला उद्धाराला दिलं ते माझ्याच पोटात मी घुसून घेतल्यासारखं आहे. जे मला संरक्षणाला दिलं ते शस्त्र माझ्यावर चालवलं तर काय होईल? शस्त्र तर त्याचंच काम करेल, हो की नाही? ते दुसऱ्यावर उगारलं आहे तर तुमचं शत्रूपासून रक्षण होईल, पण स्वतःवर उगारलं असेल तर स्वतःच आपल्याला दुखणं होईल त्याचं. तर असं होतं. त्यामुळे ते लक्षात ठेवावं की संधी आहेत पण त्या उद्धारासाठी किंवा मुक्तीसाठी आहेत. काळजी दिली तर भगवंत मिळेल का नाही याची दिली, इच्छा धरली तर भगवंत मिळेल का नाही याची धरली तर हे होईल. 6वं, मिश्रण हा स्वभाव आहे, त्यामुळे गडबडाचं कारण नाही. तमोगुण वाढला, लोक असे वागतात तसे वागतात, ते वागणार ते सगळं त्या ह्याचं लक्षण आहे. आपल्याला जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करावं हे चांगलं आहे. आपण सत्वाच्या बाजूने सिसावर बसलेलं असावं, उद्धरायची व्यवस्था आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. नंतर 7वं, रोजच्या सूर्याकडे बघून सावधानता शिकावी. कारण प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर सावध राहून दोष कमी होतोय का नाही आणि गुण वाढतोय की नाही हे ज्याला बघता आलं त्याला रोजचा दिवस कळला आणि विष्णू सहस्रनामी कळलं. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. आता एकदम दुसऱ्याकडे बघूया, उशीर झालाय. कुठून तू लावियली भक्तीची, ही ओढ कुठून तू लावियली भक्तीची, हे भाग्य उजळले जाग दिली देवाची, हे
भाग्य उजळले जाग दिली देवाची माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची या भक्त जगती रक्षण भक्ता देशी या भक्त जगती रक्षण भक्ता देशी भक्ता देशी जय पांडुरंगा विठ्ठला सकया जय पांडुरंगा विठ्ठला सकया ये अपात्र कोणी वा पात्र तुझ्या पायाशी ये अपात्र कोणी वा पात्र तुझ्या पायाशी तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरीशी जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरीशी दे अपात्र दीना थारा तव पायाशी दे अपात्र दीना थारा तव पायाशी तव पायाशी जय पांडुरंगा विठ्ठला सकया जय पांडुरंगा विठ्ठला सकया ओवाळू स्मरुनी वत्सला सदया ओवाळू स्मरुनी वत्सला सदया जय पांडुरंगा विठ्ठला सकया जय पांडुरंगा